नमस्कार मंडळींनो, मी कोकणी म्हणून बाबूदादा काय समजली मंडळींनो, मी आता चाललाय आबलोळी बाजारात. सामने एस टी येते, पण मला एस टी लागते म्हणून मी एस टीने जायचं नाही. त्यामुळे एस टी माझ्या पुढे गेलेली आहे आणि मी जाणार आहे चालत. मागणं कोण बाईकवाला वगैरे येईल त्याच्या संगती जाईन. हां बघा कशी मस्त टर्न मारते. आबलोळीत माझं आज बँकेत काम आहे आणि बाकीची काय बारीक सारीक काम आहेत ती करीन आणि मग येन. चला एस टी तर गेली, आता आपण जायचं चालत. अंतर जास्त नाही, 7-8 किलोमीटरच आहे. पण काय तिथं आमच्या वाडीत सुरुवातीलाच अशी वळणा आहे, त्यामुळे सुरुवातीलाच मला गलपाटायला होतं. त्यामुळे मी काय एस टीच्या नादाला लागत नाही. अशी तिकडे शहरात मुंबई साईडला एस टी काय त्या बस असतात त्याच्यानं फिरतो, तिकडे काय वाटत नाही. पण इकडे आपली वळणं वगैरे असतात ना, ते लगेच गरगरायला होतं. ते बघा एस टी जो पोचली पुढच्या डोंगरावरती, दिसली काय ही बघा. चला आता आपण चालत चालत राहूया. आज पाऊस नाही त्यामुळे छान वाटतंय. काल संध्याकाळी इथंच आम्ही गाण्याचा शूटिंग करायला आलेला होता. चला बऱ्याच दिवसांनी आज सूर्यदेवानं आपल्याला सकाळ सकाळची दर्शन द्यायला नाही. तो बघा, आणि तो पण ढगांच्या आडून लपून लपून बघतोय. ढग किती आहेत बघा, बापरे. चला लहानपणापासून या रस्त्याने चालताना एक विचार मनात येतो की ही जी वरती छोटी काळा डाग ती गुहा आहे आतमध्ये त्या बांधात, त्या गुहेत जाऊन काय आतमध्ये आहे बघायची इच्छा आहे. ते लहानपणापासून आजपर्यंत कधी जमला नाही, पण आता एक दिवस कॅमेरा घेऊन आपण जावंच पाहिजे. कोणाला तरी सोबतीला आणू, पण एक दिवस जाऊ आपण. चला मस्त भारी मोठी आहे ती. कॅमेऱ्यात अशी लहान दिसते, पण पूर्ण बांधा एवढी मोठी अशी गोल गुहा आहे ती. लहानपणापासून याच रस्त्याने आबलोळीत चालत जायची वगैरे ना, तर वाटायचं तिकडे जाऊन बघावं आपण. मोठी माणसं घाबरवायची, हे जाऊ नको तिथं वाघ बसला आहे. आम्हाला वाटायचं खरोखर वाघ आहे म्हणून गेलेला नाही कधी. आता एक दिवस आपण कॅमेरा घेऊन जाऊ तिथं. आणि एक तिकडे खाली पण आहे, पण ती बरीच लांब आहे. मोठी ट्रॅव्हल्स येते मागणं. आता कुठची ट्रॅव्हल्स, सकाळी एस टी एकच आहे जाणारी. मुंबईकर यायला सुरुवात झाली का काय? गणपती अप्पा मोरया. आली हा ट्रॅव्हल्स, आली हा. पद्मावती पद्मावती सकाळी इकडनं कुठं जाते? पद्मावती ट्रॅव्हल्स आमच्याकडनं ह्या रस्त्याने संध्याकाळची मुंबईला जाते, सकाळची आबलोलीकडनं आमच्याकडे येते. आज आमच्या रस्त्याने आबलोलीच्या रस्त्याला कशी गेली काय माहिती, त्यांचा काही रूट बीट असेल, आपल्याला काय आयडिया नाही. पण विचारू शकतो आपण, कारण गाडी आहे आमच्या सासरवाडीतली. मार्गधामांची गावच्या देवीचं नाव पद्मावती आहे ना, ह्या गाडीचे मालक मार्गधामातले, म्हणून मग देवीच्या नावावरून गाडीचं नाव असं आहे ते. आपल्या मोबाईलमध्ये स्लो मोशन आणि अल्ट्रा स्टडीचं काहीतरी ऑप्शन असता, तर हा रस्ता पुढे चालताना किती भारी दिसला असता ना टर्नला. आपल्या मागणं आमच्या वाडीतल्या शिंदे काकांचा टेम्पो येतोय. हात दाखवून बघूया, थांबवली तर थांबवली. हो आहे काय जागा? थांबली गाडी. अरे वा, जाणार आहे पण एस टी जमत नाही मला, म्हणून मी सोडतो. मला उलटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी नादाला लागत नाही एस टीच्या. मध्ये लगेच हा हो
माझं मुंबईत एखादा प्रॉब्लेम येतो नाही मुंबईत काय वाटत नाही कारण सरळ रोड असतात ना. इथं एसटीत बसल्याबरोबर वळणं सुरू होतात. मला लगेच गरगरतं. हा आणि तुम्ही कुठपर्यंत जाताय? मी इथं जातो हा बस तिथपर्यंत सोडलं तरी काय भेटतं. पुढं काय भेटत भेटत. हे आमच्या सिंद्रवळ गावातले रवी शिंदे काका टेम्पोवाले. त्याच्या घरी तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं असेलच. आज मला ती गाडी भेटली म्हणून आता आगोलीपर्यंत नाही पण मासूतल्या एका वाडीपर्यंत आता तिथं सोडतील मला. आता कालवैरव गेली तरी पद्मावती गेली. हा बकऱ्या. अरे अगं बाई तिथंच बसली ती. आता होईल तेव्हा सगळा आरामात. काय नाही करू शकत आपण. होय होय गाभण आहे. होय पोट दिसतंय तेवढा. सुसूला बसली हल्ली नाही. हा डेअरिंग बघा. झाले म्हणजे झाले. मला सुसूला झाली जोरात. तुम्ही थांबा थांबा. चौकात. होय होय मस्त गाभण आहे. अरे बाबा आज सगळं डॉनच भेटतात बरं आपल्याला. थँक्यू बाय बाय. आपले टेम्पोवाले काका आता मासू गावातल्या तळ्याच्या वाडीत चालेत फाट्याला इकडं. आणि मी जाणार आबलोलीला. त्यामुळे म्हटलं तेवढा थोडा अंतर तर थोडा अंतर सोडलीन मला. भारी वाटतं ना टेम्पो बघायला जंगलात. चलो ता बघा काकांचा टेम्पो भेटलं म्हणून तेवढाच माझा 2-1 किलोमीटर अंतर कमी झाला. अरे मंडळीनू माझ्या लक्षातच नाही. माझ्या वाडीत ना ओंकार भाऊ माझा दररोज जातो तलीला. आणि मी एसटीन जायचं नाही म्हणून चालत आलो खरा. पण हा बघा आधी त्याच्या घरात गेला असता तर घरापासून आला असतं. पण ठीक आहे हरकत नाही. आता बसतो थोडासा अंतर राहिलाय तिथपर्यंत मला सोडील. तर मी तोपर्यंत अर्धा रस्ता चढलो होतो. एसटी होती गेली तेव्हा एसटी लोक कोणतरी मला भेटत रस्त्याला कोण नाही. रवी काका भेटला. नाही बा कामं बरीच आहे. बँकेमध्ये काम आहे. जाताना पण काहीतरी असंच आहे ना. मी संध्याकाळी येशील. हा संध्याकाळी नाही दुपारपर्यंत निघेन मी. चालू जाणार. हा मग काय पावसाचा दिवस आहे. चालत नाही चालत निघायचा. कोण भेटला तर भेटला नाही तर आपलं पोचायचं गपचूप. ठेवली मुंबईला पद्मावती गेली होय बा. भेटली मला. हो कोणतरी आलं वाटतं. मी याला वारीच आलोय. तिकीट संपला. चल बाय बाय. थँक्यू. हां
ओंकार गेला तळीवर आणि मी जाणार तिकडं समोर आबलोलीत आणि आम्ही आला इकडनं माझ्या घरातून ही वाडी मासू. आता पोचलेला आहे. आता आबलोली बाजारपेठ 1 किलोमीटरपेक्षा पण कमीच आहे. हा बघा इथं आबलोलीचं श्री गणेश मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मस्त आहे. गणपती बाप्पा मोरया. चला पुढे जाऊ. पावसाने परत कालूक केला नाही. बाजारात नाक्यात पोचायच्या आधी माझं बँकेत काम आहे. तिथं बँक जवळ आहे, बँक ऑफ इंडिया. तिथं पहिलं जातं पण ती उघडते 10 वाजता. लाईनीत उभा राहता म्हणजे लवकर नंबर लागतो. मंडळीनं मी आता बँकेजवळ येऊन पोचला आहे, म्हणजे आबलोलीत मी पोचला. आता बँक उघडली नाही, 10 वाजता उघडते. गर्दी बिर्दी किती कशी आहे काय ती बघतो. बँक उघडली नाही पण बाजूला पासबुक प्रिंटिंगसाठी गर्दी आहे आणि आपला पण पासबुकच प्रिंट करायचं आहे फक्त. चला इथं काय काम झालं नाही, ते पासबुक प्रिंटिंगचा काही डेटा कनेक्ट नाही असं काहीतरी एरर. आता 10 वाजता बँक चालू होईल तेव्हा येऊन ते बँकेतल्याच माणसाकडनं करून घेऊ. प्रिंटिंग नाही झाली तर फक्त त्या बँकवाल्याकडनं अमाऊंट किती आहे ती तरी क्लिअर करू, कन्फर्म करू. म्हणजे नवीन हप्ता पडला आहे काय ते बघण्यासाठी आलो तिथं आईच्या अकाउंटला घरकुलचा. चला आता बाजारपेठेत जाऊ. एक काम इकडनं थोडकीत जातं. आता बँक ऑफ इंडिया झाली, आता सुयश कम्प्युटर्सच्या इथं जातो. तिथं मला एक माझा SYचा रिझल्टचं लॅमिनेशन करायचं आहे. मग कॉलेजला जातो, TYचा ॲबसेंटचा रिझल्ट घेतो, कारण TYला मला परत ॲडमिशन घ्यायचं आहे. हां, कारण TYची मी एक्झाम नाही दिली, ॲबसेंट आहे. ते आता देतो. 10 वर्ष गॅप झाला आहे, 10 वर्ष लाज सॉरी. चला आता जाऊया सुयश कम्प्युटर. तर हे आहे आबलोली येथील सुयश कम्प्युटर सर्व्हिस. सर नमस्कार. लॅमिनेशन करायचं कार्ड, ब्लॉग बनवतो. झालं, सुयश कम्प्युटरचं काम झालं. लॅमिनेशन केलं. लाईट बिल पण 2 भरले, आमचं आणि बाजूच्या आनंदाचं. तसं मोबाईलवरनं मला ऑनलाईन पण घरातून भरता आलं असतं, घरी वायफाय वगैरे आहे. पण गावातल्या लोकांना ते अर्ध बिल फाडून ती रिसिप्ट घ्यायची सवय असते, मग ते नको म्हणतात, ऑनलाईन नको, जा आबलोलीत आणि घेऊन ये. म्हटलं ठीक आहे चालेल. चला आता इथून डाव्या बाजूला आमच्या कॉलेजकडे जायला रस्ता आहे. बऱ्याच वर्षांनी मी पण जरा कॉलेजच्या गेटवरून आतमध्ये जातो आहे. जाऊन बघतो, सर असले तर विचारतो रिझल्ट ॲबसेंटचा आज मिळेल काय मला. हा माझ्या कॉलेजचा गेट. इथनं आतमध्ये आलो की हा ग्राउंड बास्केटबॉलचा. या बाजूला हे छात्रालय, हे तिकडं सिनियर कॉलेज, DED पण आहे. हे आहे हायस्कूल आणि आमचं ज्युनियर कॉलेज. इथं होतो मी 11वी 12वी. हो, ब्लॉग बनवतो. सर आहेत का, राकेश सर आहेत, त्यांनाच भेटायला आलो. हे हॉस्टेलची सर्व मुलं मला विचारतात चॅनलचं नाव वगैरे.
तर त्यांना नाव सांगितले, प्लीज सबस्क्राईब करा. हां थँक्यू, बाय बाय. चला. चला आता आपण मार्केटला जाऊ आणि हॉस्टेलचं काम झालं, ॲबसेंटचा रिझल्ट घेऊन झाला. आता मार्केटला जाऊन बँकेतलं काम काय झालं आहे ना, आता बाकीचे कामं मोबाईलमध्ये लिहून आणले, सगळी ती करू. खरं तर घरात सांगतात त्या सगळ्या गोष्टी लक्षात राहायला हव्या. लक्षात नाही राहिल्या तर मग म्हणतात काय मेलास तू विसर पडायचं. पण जी मोठी मोठी सक्सेसफुल लोक आहेत त्यांना जर आपण ऑब्झर्व केला तर ते कधी लक्षात ठेवायच्या भानगडीत पडत नाही. ते सगळं नोट करतात. त्यांना माहिती आहे आपण माणसं आहोत, आपल्याला विसरायला होणारच. त्यापेक्षा लिहायची सवय लावतो. मी मोठा सक्सेसफुल माणूस तर मी नोट करतो, सगळ्या गोष्टी लिहितो. 2 वस्तू जरी बाजारातून आणायला सांगितलं तरी मी लिहून ठेवतो. का तर विसरून नंतर 2 शब्द ऐकण्यापेक्षा लिहून ठेवायची, आठवणी घेऊन जायचं. तर मंडळीनं आता आपण पोचलेलं आहे नाक्यात. नाक्यात आल्यावर आपल्याला पहिला काम करायचं आहे आपल्या आत्तेभावाच्या म्हणजे दिप्यादादांच्या दुकानात जायचं आहे. तिथं आराम करू आणि मग बाकीची कामं करून घरात जाऊ. तर मंडळींनो, हे आहे आमचे आत्तेभाऊ श्री दीपक चव्हाण यांचं इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान. दुकानाचं नाव आहे श्रावणी इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल ॲक्सेसरीज. तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्पीकर्स, माईक्स, हे लाईट्स वगैरे सगळं डिटेल आणि जवळजवळ सगळ्याच गोष्टी इथं मिळतात तुम्हाला. इथं बघा, इथे स्पीकर, ब्लूटूथ स्पीकर आहेत, साऊंड सिस्टीम आहेत वेगवेगळ्या सर्व आहेत. त्याच्यानंतर गणपती स्पेशल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तोरणं आहेत. हे बल्ब आहेत. दादा वहिनी दोघंही बसलेत दुकानात. हे समय वगैरे बघा. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला दुकानामध्ये हे दादा आहेत. तिकडे वहिनी बसले. आपला स्टॉक पूर्ण फुल आहे सर्व. हां इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये हां जेवढं लावता आलं तेवढं लावलं आहे आपण. हा जो समोरचा भाग आहे तो त्याच्या व्यतिरिक्त त्या दरवाज्यातून आतमध्ये अजून वेगळा आहे, ते पण तुम्हाला दाखवू. हे नवीन सर्व सॅम्पल लावलेले आहेत. आणि हा त्या व्यतिरिक्त आतमध्ये पूर्ण अजून दुकान भरलेलं आहे, ते दाखवतो. दादाकडे तुम्हाला सर्व इलेक्ट्रिकल फिटिंगची सगळी कामं करतात. म्हणजे पाईप फिटिंग, पट्टी फिटिंग, कन्सिल फिटिंग, सगळा मटेरियल सप्लाय, सर्व प्रकारचे मटेरियल इथं मिळतं. त्याच्यानंतर हा एवढं सर्व भरलेलं आहे. आणि इकडं गणपतीचा जो नवीन माल आला त्यात सर्व लॉट, तोरणं वगैरे. तर या दुकानामध्ये तुम्हाला भेट द्यायची असेल तर आबलोलीत नाक्यात उतरल्यानंतर नाक्यातच दुकान आहे. तुम्ही कोणालाही फक्त श्रावणी इलेक्ट्रिकल्स सांगितलं तर लगेच तुम्हाला तिथून किंवा इथून जो स्पीकर वगैरे चालू असतो त्या आवाजावरून पण तुम्ही या दुकानापर्यंत पोहोचू शकता. अरे दादा, आता भाजी घेऊया. गाडी गेली. माझा अजून बँकेत जायचं आहे. मग मी नाही, मग आता मागणं काय भेटेल तोच. आता सगळ्या मार्केटमधल्या ज्या ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, काय कामं करायची होती ती सगळं झाली. आता फक्त राहिला एक काम. तो काम जर नाही केला तर बाकी सगळ्या कामांना किंमत शून्य. ती एक वस्तू घरात नाही नेली तर मला घरातली थारा देणार नाही घरात. ती गोष्ट म्हणजे वडापाव. आपलं हे फेमस वडापाववाले आहेत. इथंच जाऊन आपण वडापाव घेऊया. नमस्कार. 2 वडापाव पार्सल घेतलेत घरातल्यांसाठी. एक मी खातो, 1 किंवा 2 खाईन. हा बघा, मस्त सुंदर प्लेटमध्ये सजवलेला साळवी काकांच्या दुकानातला गरमागरम वडापाव. मस्त नाश्ता झाला. एकच वडापाव खाल्ला पण आता कसं बोलायला जोर आला.
वाजता. आनंदांच्या मोबाईलचा फक्त एकदा विचारतो चार्जिंगचा काय होतं की तो झाला सगळं काम संपलं. मग एस टी मिळाली तर मिळाली, नाही सकाळी आलं तसा परत चालत जाऊन नाही काय नाही मस्तपैकी जायचं. चला बाजारपेठ संपली, मस्त गाय चरते बघा. आता घरचा रस्ता. बँकेतला पण काम झाला, पासबुक प्रिंटिंग करायचा होता, सकाळी बंद होता, आता तो फायनली झाला. म्हणजे ज्या कामासाठी आलो होतो आपलं काम झाला, सगळी कामं उरकली. आता एस टी तर नाही, एस टीचा टाईम होऊन गेला. आता आपण ॲज पर सवय चालायला सुरुवात केलेली आहे. आता वाजले असतील 11, 12 साडेबाराला पोचून 1.5 तास लागतो. तेवढ्यात कोण भेटला मोटरसायकलवाला रिक्षावाला तर जाऊ गाडी. आता ही अशी गुराबिरा बघित, रानबीन बघित रस्त्याची मजा घेत जायचं चालत. समोरनं सुनीलदाची गाडी येते. जर बाजारात जाऊन परत मागं फिरणार असेल तर आपल्याला घेऊन जाईल. ए लगेच फिरणार आहेस मागं? नाही मग तोपर्यंत हळूहळू चालतो. तेवढ्यात कोण भेटला तर भेटला, नाही तर मग तू येशील ना मागणं. हां सुनील दादा भेटला, आत्ता आलाय तर आबलोली, त्याला अजून 1 तास जाईल. मग 1 तास त्याच्यावर बसून राहण्यापेक्षा चालत जातो. तेवढ्यात कोण दुसरा बाईकवाला भेटला तर पोचन, नाही तर मग अर्ध्या रस्त्यात सुनीलच भेटेल. सकाळी येताना मला टेम्पोतनं घेऊन आलं ना तर रवी काका तर रिक्षातनं इकडे बाजारात गेलेत. रिक्षातनं मला आवाज देऊन गेलं, बाबू मी येतोय थांब. तर इथं थांबतात, रिक्षाने येत आहेत तर त्यांची गाडी मागाची होती, येत आहेत तर बघूया. त्याच रिक्षाने परत आलं, आपली सोय झाली घरात जायची. मंदिर कसं मस्त आहे बघा, छान आहे, छान छोटासा आहे. कुमारवाड्या जायचा. हां बस मला गावा आला, जाऊ बाबा सावकाश. ओके, गणपतीला ये आमच्या. हो चला, या आपल्या गावातल्या दादांना मला सोडलं इथपर्यंत. मी आता पोचलो घरी. टाटा बाय बाय, थँक्यू. हा पोचलो मी गावाला येऊन. स्कूटीवाला भेटला, अगदी बाजारपेठ सोडल्यानंतर थोड्या अंतरावरच भेटलं, त्यामुळे लगेच आलो घरात. जास्त काही उशीर झाला नाही. चला आता आपण घेऊया निरोप. आजचा ब्लॉग इथे संपवूया. आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक शेअर करा, आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.